राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधायक रोहित पवार ने पेपर लीक को लेकर सख्त कानून बनाने की मांग की है। उन्होंने कहा कि राज्य में लगातार पेपर लीक हो रहे हैं, जिससे युवाओं का भविष्य अंधकार में जा रहा है। सरकार को इस पर रोक लगाने के लिए अन्य राज्यों की तर्ज पर बड़ा कानून बनाना चाहिए। इसी के साथ एनसीपी विधायक ने कानून के बिना कोई पेपर नहीं लेने की भी मांग की। आमचं सगळ्यांचं मत होतं की जो कायदा इतर राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राजस्थान असेल, तसंच जिथं उत्तराखंड म्हणजे बीजेपीचं सरकार आहे तर तिथं तुम्ही जाऊन लगेच त्याचा अभ्यास करून, जसं शक्ती कायद्याला आंध्राला जाऊन अनिल देशमुख साहेब आणि कमिटीने 15 दिवसामध्ये शक्ती कायदा आणला, तसं तुम्ही पेपर फुटीच्या बद्दल सुद्धा उशीर न करता, नाहीतर नुसती म्हणतो ना आपण की एक मेकअप केल्यासारखं की आम्ही 3 महिन्यात रिपोर्ट करू, अभ्यास करू, कारण का भाजपच्या नेत्यांचा अभ्यास कधीच संपत नाही, तो कंटिन्यूस राहतो। आमची विनंती होती की डायरेक्ट तुम्ही कायद्याचा अभ्यास करा, कडक कायदा आणा आणि हे जे काही 3-4 महिन्यात तुम्ही करू नका। काल त्यांनी कुठेतरी वेळखाऊपणा केलाय। खरं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की लगेचच आम्ही काहीतरी कारवाई करू, पण अशी कारवाई जर ते करत असेल तर हे फसवेगिरी आहे। त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी परत विनंती करतो, उत्तराखंड इथं बीजेपीचं सरकार आहे, राजस्थानमध्ये आता बीजेपीचं सरकार आहे आणि तिकडे दोन्हीकडे पेपर फुटीच्या बद्दल कायदा आहे। पुढच्या 10-15 दिवसामध्ये हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। अभ्यास समितीची जरूरत नाही। त्यामुळे वेळखाऊपणा न करता खऱ्या अर्थाने पेपर फुटीचा कायदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये आला पाहिजे आणि कुठलीही एक्झाम ही पेपर फुटीच्या कायद्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये घेतली नाही गेली पाहिजे। नाहीतर जो काय भ्रष्टाचार आज स्पर्धा परीक्षा असेल, नाहीतर भरतीच्या बाबतीत होतोय, तो अजून मोठ्या प्रमाणात केला जाईल। त्यामुळे लवकरात लवकर पुढच्या 10 दिवसामध्ये कुठेही टाइमपास न करता हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणला गेला पाहिजे। याच्यासाठीच आणि एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेचे मुद्दे हे कुठेतरी फोकसमध्ये यावेत, यासाठी तुम्ही म्हणलं तसं हे जॅकेट मी घातलेलं आहे।